धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी आपल्याला काय काय कार्य करायचे असतात आणि यमदीपदान हे कसे करायचे असते. धनत्रयोदशीला घराबाहेर पडत असताना आपल्याला काय काय वस्तू खरेदी करायच्या असतात. अकाली मृत्यू टाळण्यासाठी कोणता उपाय केला पाहिजे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे यातील माहिती तुम्हाला लक्षात. या दिवशी नेमकं काय करायचं असतं, काय खरेदी करायचं असतं, हे सगळी माहिती आपण आज पाहणार आहोत. आपले धन म्हणजे आरोग्य, पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख म्हणजे पैसा. म्हणूनच दिवाळीत धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीचे जे आरोग्य देवता संबोधले जातात त्यांची पूजा करावी. यासोबतच या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करायचे आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यमदीपदान कसं करायचं आहे ती सुद्धा माहिती आपण इथे बघायची आहे. तसे बघायला गेले तर धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊया आणि त्याचा शुभ वेळ आणि तिथी काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. धनतेरस किंवा धनत्रयोदशी हा दिवस अश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला धनतेरस साजरी केली जाते. व्यापारी वर्गात या पूजेची विशेष असे महत्त्व आहे. जाणून घेऊया धनतेरस कधी आहे आणि सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते. अवघ्या काही दिवसातच दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळीचा सण हा दिव्याचा सण मानला जातो. दिवाळीचा सण हा 5 दिवसाचा असतो, पण यापूर्वी धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त आणि त्याचे अधिक महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी हे 29 ऑक्टोबरला मंगळवारी असणार आहे. या दिवशी सोने चांदी भांडे आणि घर प्रॉपर्टी असं काही खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मान्यता आहे. तसेच आपल्या संपत्तीत वाढ सुद्धा होते. अशी मान्यता आहे की सोने चांदी खरेदी करण्याचा 3.5 मुहूर्तापैकी 2 मुहूर्त आपल्याला तर माहिती आहे, तर तिसरा कोणता आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासाठी 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो. या दिवशी तुम्ही सोने चांदी व्यतिरिक्त भांडे किंवा मालमत्ता हेही खरेदी करू शकता. पहिला शुभ मुहूर्त म्हणजेच यंदा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हा काळ वृश्चिक राशीसाठी अतिशय शुभ मानला गेलेला आहे. नंतर दुसरा मुहूर्त जे आहे ते आपण ते सुद्धा बघणार आहोत. दुसरा मुहूर्त शुभ मुहूर्त जे आहे ते कुंभ राशींसाठी. आरोग्य हा काळ स्थिर आणि शुभ मानण्यात आलेला आहे. दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान 1 तासाचा शुभ मुहूर्त असणार आहे. तिसरा शुभ मुहूर्त काय आहे ते बघूया. तिसरा शुभ मुहूर्त प्रदोष काळ आहे, जो संध्याकाळी 6:36 ते रात्री 8:32 असणार आहे. हा शुभ काळ 3.5 मुहूर्तापैकी एक सर्वोत्तम मुहूर्त आणि शुभ मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तांपैकी सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ मानले जाते. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या काळामध्ये सोने चांदी थोडेसे का होईना खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानले जाते. आता ज्यांना शक्यच नाही त्यांच्याकडे आपण दुसरा सुद्धा पर्याय असतो, ते सुद्धा आपण करू शकतो. तर हे झालं आपण मुहूर्त काय आहे ते बघितलेलं आहे. आता धन्वंतरीची पूजा कशी करायची आहे किंवा धनतेरसची पूजा मांडणी कशी करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक धन्वंतरी देवाचा एक फोटो आणायचा आहे. फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर लाल वस्त्र छान असं पाटावरती ठेवायचं आहे किंवा चौरंगावरती सुद्धा आपण ठेवून घेऊ शकतो. एरवीची जशी आपण पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते. त्यानंतर लाल वस्त्र ठेवल्यानंतर त्यावरती धन्वंतरीचा फोटो ठेवायचा, कळश ठेवायचं आणि 5 किंवा 7 असे भरीव धान्य आपल्याला तिथे ठेवून घ्यायचे आहेत. आता धन्वंतरी देव म्हणजे आरोग्य देव हे आहेत. त्यांच्यासाठी आपण पूजाविधीमध्ये आपण जे काही आरोग्यासाठी आपण जे काही मसाले वगैरे वापर करतो ते सुद्धा आपल्याला इथे पूजेसाठी ठेवायचे आहेत. जसं की अद्रक, सुंठ, मिरे, ओवा या पद्धतीने सुद्धा आपण तिथे ठेवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण धन्वंतरी देवाची पूजा करत असताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे. तर धन्वंतरीचा मंत्र मी सांगते इथे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी अमृत कलश हस्ताय, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पूजा करता वेळेस. त्यानंतर आपल्याला जी काही पूजा करतोय त्यामध्ये नैवेद्य कोणता दाखवायचा आहे. या दिवशी आपण फक्त नैवेद्य धणे आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे, कारण या दिवशी आपण दुसरा कोणताही नैवेद्य इथे ठेवत नसतो. हाच महत्त्वाचा नैवेद्य आपण करत असतो. आता ही झाली पूजाविधी कशा पद्धतीने करायची आहे. तर पूजा तर करायची सगळ्यांनाच माहिती आहे, पण या दिवशी आपण यमदीपदान हे करत असतो, कारण अकाली मृत्यूचं भय नष्ट होण्यासाठी आपण हे यमदीपदान केलं जातं. हे यमदीपदान कसं करायचं आहे, त्याच्यासाठी किती दिवे बनवायचे आहेत, कोणत्या कणकेचे बनवायचे आहेत आणि
कोणत्या दिशेला ठेवायचं आहे याची सगळी माहिती मी गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ बनवला होता डिटेल त्याच्यामध्ये माहिती आहे. त्याचा जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हे यमदीपदान आपल्याला संध्याकाळच्या वेळेला दिवे लावण्याच्या वेळेच्या नंतर थोडंसं सगळेजण आपल्या घरातले व्यक्ती बाहेरून घरात आल्यानंतर हे यमदीपदान करायचं असतं. कशा पद्धतीने करायचे ते मी सांगते पुढे. यमदीपदान केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं. लहान मुलांचं किंवा वयोवृद्धांचं जो आरोग्य आहे अकाली मृत्यू येण्याचं भय नष्ट होतं. यामुळे आपण यमदीपदान हे वर्षातनं एकदाच करायचं असतं. आवर्जून करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर आपण जे काही पूजाविधी आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला ती विसर्जन करायची असते. विसर्जन म्हणजे जे काही आपण पूजामध्ये आपण धन धान्य आणि काही आपल्याकडं जो ते या दिवशी ज्यांना सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी काय करायचं आहे, एक छान अशी वही घ्यायची आहे ज्याने की आपण वर्षभराचा जो आर्थिक व्यवहार असतो तो यामध्ये लिहून ठेवायचा असतो. कारण पूजेला वही आणि पेन हे ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामध्ये शुभ आणि लाभ स्वास्तिक काढून ही वही आपल्याला इथेच ठेवून द्यायची आहे. पूजा करत असताना त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच आपण एक झाडू ह्याचीसुद्धा पूजा केली जाते लक्ष्मीपूजनच्या दिवशी, तो सुद्धा आपण या दिवशी आणू शकतो. आणि शिवाय घरातली जी काही स्त्री व्यक्ती असते तिला काहीतरी नवीन साडी किंवा मग एखादा छोटासा अलंकार किंवा वस्त्र आपण या दिवशी आवर्जून घेणं गरजेचं असतं. कारण घरातील लक्ष्मी जर सुख समाधानी आणि प्रसन्न असेल तरच घरात लक्ष्मीची भरभराटी येण्याचे मार्ग जे असतात ते सुलभ होतात. त्यामुळे हे आपण या दिवशी आवर्जून करायचं असतं. त्यानंतर आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर छान असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं जे काही पूजा वगैरे आहे ती व्यवस्थित जशास तशी ठेवून द्यायची आहे. कारण त्यातली जी काही फळं वगैरे आहेत ते खाण्यामध्ये वापरले जातात आणि बाकीचं ते काही सामान आपण वापरू शकतो. तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.